आणखीन माझे जावई वगैरे पण घेतात. म्हणजे माझ्यातला बदल बघून सगळे हे घ्यायला लागलेत. ह्याच्या आधी मी खूप काय-काय प्रयत्न केलेले. पण वजन खाऊन पिऊन म्हणजे हे इथं वजन करायचं आहे. ह्याच्या आधी उपाशी राहून मला त्रास व्हायचा. नवरात्रीत मी 9 दिवस उपवास करायचे आणि नंतर आजारी पडायची. असं वाटायचं एक 3-4 किलो वजन कमी होईल असं वाटायचं. पण काहीच झालं नव्हतं. पण इथं आल्यानंतर मला मॅरेथॉनमध्ये आपल्या योगाच्या क्लासमध्ये इतकं छान म्हणजे रोज आता योगा केलं की म्हणजे अंग पण दुखत नाही. आणखीन मला खाली बसता उठता येत नव्हतं. आणि मला कधी उठता बसायला हेच कळालं नाही. इतकं छान वाटायलंय, खूप एनर्जिटिक आणि हेल्दी वाटते आता. आणखीन म्हणजे 27 जर मला मिळाली नसतं तर माझी हालत काय झाली असती असं एकदा वाटलं की मला खूप भीती वाटते. इथं आल्यानंतर आता जसे म्हणजे माझं वय आता 53 आहे, पण जसं 30-35च्या लेडीज काम करतात तसं मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एनर्जिटिक असते. कुठलंही काम म्हणजे मी तेवढ्याच अतिउत्साहानं करते आणि इतकं घरात छान वातावरण होते की म्हणजे ह्या सकाळपासून जे आपले सेशन असतात 6 वाजल्यापासून मॉर्निंग सेशन, योगा, भक्तिगीतं वगैरे असतात. घरात खूप छान वातावरण होतं आणि आधी कसं रागराग चिडचिड सकाळी व्हायची. पण आता इतकं म्हणजे वेळच नसतो चिडचिड करायला, रागराग करायला. कारण हे सेशन आहे, ते सेशन आहे, हे ऐकायचंय, ते ऐकायचंय. इतके छान वाटतं. मॅडमचा आवाज ऐकल्यानंतर खूप छान वाटतं. आणखीन आपले सगळे कोच आहेत ते शेटे सर, पद्मजाताई, हेमाताई, मिलिंद सर, सविता पाटील इतके छान सगळ्यांना गायडन्स देतात की असं वाटतं की म्हणजे कधी त्यांनी फोन केलाय आणि उचलला नाही असं कधीच होत नाही. माझे कुठलेही प्रॉब्लेम असू दे सगळे माझे ते सॉल्व्ह करतात. आणि आता माझं घरच खूप छान आणि हेल्दी झालंय. थँक्यू. आणखीन मॅडम बरंच लिहिलंय मी काहीतरी 2 हो. दिवसामध्ये ते वाचून दाखवणार आहे. बोला. काय सांगू या शतायुषीचा महिमा बाई, सारी जण हाई तिथं गोळ्या औषध मुक्त बाई. असं नाही काही की मी बरा तू नाही, मला बरं वाटतंय तू पण घे काही काही. आधी स्वतःवर काढलाय सगळ्यांनी रिझल्ट, मगच नेऊन दिले सकस संतुलित किट. काय खायचं काय नाही खायचं असं सारं शिकवलं जातं इथं. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगितलं जातं इथं. औषध नाही अन्नाला पूरक आहे हे, ज्याच्या पोटात गेलं ते म्हणे अन्नपूर्ण ब्रह्म हे. नुसता सकस संतुलित आहार खाल्ला तर बरं नाही होत इथं. त्याच्याबरोबर योगा, प्राणायाम, मनस्वास्थ्य हा इथं. योग शिक्षक, योग गुरु, योग पंडितांचा आहे हे योगधाम. जो येईल तो इथं करतो 4 धाम. जात नाही, धर्म नाही, ती नाही, तो नाही. नाही शिक्षण वयाची अट, गाठ परिवाराच्या सावलीतच राहण्याचा साऱ्यांनी केलाय हट. प्रत्येकानेच काम केलं इथं स्वतःवर खास, साऱ्यांनीच घेतलाय एकमेकांना सहाय्य करूचा ध्यास. लेकी सुनांना शिकवण्याचा सावित्रीने घेतला हव्यास, तसाच घेतलाय भारत मातेला रोगमुक्त शतायुष्य करण्याचा ध्यास. आज आज नाही उद्या नाही म्हणतात जे सारी, पण संतुलित आहाराशिवाय करता येणार नाही या जीवनाची